या व्हिडिओत आपण इयत्ता 10वी प्रकरण 4 अर्थनियोजन या प्रकरणातील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. पहिलं, एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली तर या शेअरची खरेदी किंमत किती? दिलेल्या गोष्टी बाजारभाव 200 रुपये, दलाली 0.3%, दलाली केवढे रुपये? बाजारभावाच्या 3% 0.3% म्हणजेच 200 गुणिले 0.3 छेद 100, 00 कॅन्सल, 6 0.6 म्हणजेच शेअरची खरेदी किंमत बाजारभाव 200 रुपये आहे. दलाली काढले पण 0.6 म्हणजे 200.60 रुपये म्हणजेच शेअरची खरेदी किंमत 200.60 रुपये होय. श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलर ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयांना विकले. वस्तू व सेवा कराचा दर 5% असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयाचा वजावट कर म्हणजे ITC इनपुट टॅक्स क्रेडिट व किती रुपये कर भरावा लागेल? दिल्या गोष्टी आउटपुट टॅक्स 90,000 रुपये, आउटपुट म्हणजे विक्रीच्या वेळी घेतला कर, इनपुट टॅक्स खरेदीच्या वेळी दिलेला कर 25,000 रुपये. आता आउटपुट टॅक्स 90,000चा 5% काढूया. पहिला 90,000 गुणिले 5/100, 0 घालले 9/45 म्हणजे 4,500 रुपये. तसंच इनपुट टॅक्स काढूया आपण. 85,000चा 5% म्हणजे 85,000 गुणिले 5/100 गुणाकार करूया. 0 5 2 4 4,250 रुपये. पुढे देय GST आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्सकडे आपण 4,500 वजा इनपुट टॅक्स 4,250 वजाबाकी केली, उत्तर 250 रुपये. म्हणून श्रीमती मल्होत्रा यांना रुपये 4,250 रुपये ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट वजावट मिळेल व त्यांना 250 रुपये कर भरावा लागेल. गणित क्रमांक 2. कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिककडून नागपूरला पाठवण्यासाठी ग्राहकाकडून एकूण 590 रुपये घेतले. त्यात 500 रुपये करपात्र किमतीवर केंद्राचा कर 45 रुपये व राज्याचा कर 45 रुपये आहे. तर या व्यवहारात आकारला वस्तू सेवा कराचा दर काढा. करपात्र किंमत 500 रुपये, GST दिले 45 आणि 45 म्हणजे 45 अधिक 45 एकूण 90 रुपये झाला. पुढे GSTचा दर 90 छेद करपात्र किंमत 500 रुपये गुणिले 100, 00 गेले 18/5 90 म्हणजेच 18%. या व्यवहारात आकारला वस्तू सेवा कराचा दर 18% होय. श्री रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत. त्याने वस्तूंच्या खरेदीच्या वेळी 6,500 रुपये GST दिला व विक्री करून 8,000 रुपये GST गोळा केला. तर प्रश्न पहिला, त्यांचा इनपुट टॅक्स व आउटपुट टॅक्स किती? नंबर 2, श्री रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळाले? तिसरा प्रश्न, त्यांना देय असलेला GST काढा. आणि नंबर 4, केंद्राचा व राज्याचा देय कर काढा. पहिलं, दिलेल्या गोष्ट इनपुट टॅक्स 7,500. इनपुट म्हणजे खरेदीच्या वेळी दिलेला कर, आउटपुट म्हणजे विक्रीच्या वेळी घेतला कर. पुढे इनपुट टॅक्स रेट 6,500. देय GST आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स फॉर्म्युला आहे. आउटपुट टॅक्स 8,000 रुपये वजा इनपुट टॅक्स 6,500 रुपये वजाबाकी 1,500 रुपये. GST बरोबर CGST बरोबर HGST बरोबर GSTचे 2. GSTकडे 1,500 रुपये काढला आपण. आता 1,500 भागिले 2 म्हणजे 750 रुपये. म्हणजेच केंद्राचा देय कर रुपये 750, राज्याचा देय कर रुपये 750. एका शेअरचा बाजारभाव रुपये 2,000 आहे. तो शेअर विकला व त्यावर 0.5% दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणार रक्कम किती? दिलेल्या गोष्टी बाजारभाव 2,000 रुपये, दलाली 0.5%, दलाली काढूया. 2,000च्या 5% 0.5% म्हणजे 2,000 गुणिले 0.5% म्हणजे 100, 0 गेला 0 गेला 20 100 0.1 म्हणजे 10. पुढे शेअरची किंमत बाजारभाव 2,000 रुपये वजा दलाली काढले पण 10 रुपये, उत्तर
1,990 रुपये. म्हणून उत्तर शेअर विकून मिळाली रक्कम 1,990 रुपये. एका शेअरचा बाजारभाव 1,000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? बाजारभाव 1,000 रुपये, दलाली 0.1%, दलाली करूया 1,000च्या 0.1% म्हणजे 1,000 गुणिले 0.1 छेद 100. 0 कॅन्सल, 10 1 10 तर 0.1 म्हणजे उत्तर 1 रुपया. पुढे बाजारभाव 1,000, दलाली 1 वजा केली, उत्तर 999. उत्तर शेअरची विक्री किंमत ₹999. एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये. GSTचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? दिलेल्या गोष्टी: रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये, GST दर 18%. GST आपण करूया 586 वर 18% म्हणजेच 586 गुणिले 18/100 गुणाकार करूया 148 गुणाकार केल्यांचा छेद 100 तर 2 शून्य म्हणजेच काय उत्तर 105.48 रुपये. पुढे रिस्टवॉचची बेल्टची करपात्र किंमत आपल्याला 586 अधिक GST काढला 105.48 बेरीज केली 691.48 म्हणजेच ग्राहकाला तो बेल्ट ₹691.48 पडला. श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला व गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. दिलेल्या गोष्टी: दर्शनी किंमत 100 रुपये, शेअर संख्या 150, बाजारभाव 120 आणि लाभांश 60% दिल्या. आता एकूण गुंतवणूक करूया. बाजारभाव 120 गुणिले शेअर संख्या 150 गुणाकार करूया 18,000. एकूण गुंतवणूक 18,000 रुपये. पुढे लाभांश प्रति शेअर दर्शनीचे 7%, दर्शनीत 100 आहे, 100 गुणिले 7/100 100 गेले उरले 60%. मग शेअर संख्या 150 गुणिले 1 शेअरचा लाभांश 7 रुपये गुणाकार करूया 50 ते 5 असे म्हणजे 1050 रुपये. पुढे परताव्याचा दर सूत्र एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश आहे 1050 आणि एकूण गुंतवणूक आहे 18,000 गुणिले 100. 1 2 0 घालली 105 भागिले 18 म्हणून उत्तर येतं आहे 5.83. भार केला उत्तर येतं आहे 5.83% म्हणून उत्तर आलं श्री शांतीलाल यांच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर 5.83%.